आज माननीय आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड काही लोकांनी माननीय आमदार साहेबांवरती संजूभाऊंवरती जो गलिच्छ शब्दांचा वापर केला त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो। बुलढाणा शहरामध्ये पहिली शिवजयंती जर कोणी साजरी केली असेल तर धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी सुरू केलेली आहे। त्यानंतर धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर, भारतातलं पहिलं मंदिर बुलढाण्यामध्ये उभारलं आहे। त्याचबरोबर धर्मवीर संभाजी महाराज यांचा पुतळासुद्धा बुलढाणा शहरामध्ये आहे आणि बुलढाणा शहरामध्ये सर्व जाती धर्माचे, सर्व महामानवांचे, महापुरुषांचे पुतळे उभारण्याचा कार्यक्रम बुलढाणा शहरामध्ये माननीय आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांनी केलेलं आहे। पाहता कधी त्या पुस्तकाच्या विवरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख पाहिजेत होता। एकेरी शब्दाचा उपयोग करून त्या नालायक माणसांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे। धर्मवीर आमदार संजूभाऊंनी एवढंच म्हटलेलं आहे की एकेरी शब्दामध्ये माझ्या महाराजांचा उच्चार करू नको, तिच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असा त्याचा उच्चार कर। अनाधावनाने त्यांच्या तोंडातून काही अपशब्द निघले, पण त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची दिलगिरी व्यक्तसुद्धा केली। दिलगिरी व्यक्त कोण करतो? ज्याला त्या गोष्टीचा अपवास म्हणजे अपमान। आज आम्ही आमदार साहेबांचा दुग्ध अभिषेक केलेला आहे। कशासाठी आपण दुधाभिषेक केलेला आहे की आमदार साहेबांवरती जे काही लोकांनी गाडीच्या शब्दामध्ये त्यांना शिवीगाळ वगैरे जे काही केली त्याच्यासाठी आम्ही त्यांचा दुग्ध अभिषेक केलेला आहे। शिवीगाळ तर भाऊनी केलेली आहे? नाही, त्यांना काही लोकांनी पण केलेली आहे। त्यांच्यासोबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली लगेच दुसऱ्या दिवशी। जय जिजाऊ जय शिवराय सगळ्यांना। शिवाजी कोण होता हे वाक्य आणि शब्द म्हणतानाच आपल्याला महाराजांचा अनादर वाटतो। या शीर्षकावर आक्षेप आदरणीय संजूभाऊ गायकवाड यांनी घेतला आणि तो योग्यच आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। त्याचबरोबर मला हे सांगायचं आहे, आक्षेप हा शीर्षकावर होता, मजकुरावर नव्हता। त्यामुळे काही स्वतःला सुशिक्षित म्हणवणारा वर्ग काल पुस्तकं घेऊन फोटो सेशन्स करत होता। मला त्यांना एवढं म्हणायचं आहे की आपण अनेक पुस्तकं महाराजांवर निघाली, पण त्यांचे कार्य पुढे नेण्याचं काम आपण केलं आहे का हे आत्मपरीक्षण त्या सो कॉल्ड सुशिक्षित वर्गाने एकदा आत्मपरीक्षण करावं। आज आंदोलन का केलं, त्याचं काय कारण झालं? कारण संजूभाऊ गायकवाड यांच्या विरोधात काही राजकीय लोक पोळी भाजत आहेत, त्यांची बदनामी करत आहेत, त्यांच्या कार्याकडे लक्ष न देता या गोष्टीचा उहापोह करत त्यांच्यावर आरोप करत आहेत। त्याच्या विरोधात आम्ही हा दुग्धाभिषेक केलेला आहे। काल आदरणीय संजूभाऊ गायकवाडांनी तो झालेला प्रकार आहे त्याच्यामध्ये जे आक्षेपार्ह गोष्टी आहेत त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे, माफी मागितली आहे। मला एवढं सांगायचं आहे की महाराजांचं कार्य पुढे नेताना आदरणीय संजूभाऊ गायकवाड यांनी विधानसभेचा कायापालट केलेला आहे। महाराजांचं कार्य पुढे नेताना 18 पगड जातींना घेऊन महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं। त्यांच्याच कार्यावरती कार्य करत संजूभाऊंनी या शहरामध्ये सगळ्या जाती धर्माला प्रेरणा देणारे पुतळे, स्मारकं उभारलेले आहेत। ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे। मला एवढं म्हणायचं आहे, कार्य पुढे नेणारा व्यक्ती, कार्य पुढे नेणारे, जे महाराजांचे कार्य पुढे नेणारे हे मावळे आणि व्यर्थ बडबड राजकारण करणारे हे कावळे, या निमित्ताने मला असं सांगावंसं वाटतं, या गोष्टीला हवा न देता, राजकीय वळण न देता, जो गोरगरिबांच्या पाठीशी उभा राहतो, जो महिलांचा सन्मान करतो, आम्ही सन्मानाने काम करतो संजूभाऊंबरोबर, जो ज्या गरजूंसोबत उभा राहतो, शेतकऱ्यांना आधार देतो, अशा प्रतिनिधीवर बोलण्याची गरज नाही। हा विषय इथे थांबवावा, संजूभाऊच्या कार्याकडे लक्ष दे, या बाकीच्या गोष्टींना राजकीय वळण देऊ नये। जय